अनिल बाबर यांचा गेम कुणी केला? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. विटा पालिकेच्या राजकारणात जोरदार ट्विस्ट निर्माण झाला आहे. वैभव पाटील यांच्या भाजपा प्रवेशापासून सोबत केलेल्या व ज्यांच्या पत्नीस नगराध्यक्ष पदाचा शब्द दिला होता ते अनिल बाबर यांनी भाजपा सोडल्याने विट्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. गेली 30-35 वर्ष भाजपचे निष्ठावंत म्हणून तालुकाभर परिचित असणाऱ्या अनिल बाबर यांचा गेम कुणी केला याची जोरदार चर्चा आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून अनिल बाबर हे भाजपचे काम जोरदारपणे करत आहेत. ज्यावेळी भाजपात कुणीच जायला तयार नव्हतं तेव्हापासून अनिल बाबर हे भाजपचे काम करत आहेत. विटा शहरात त्यांनीच भाजपा रुजवली आणि वाढवली. भाजपच्या जडणघडणीत अनिल बाबर यांचा मोलाचा वाटा आहे. काही दिवसांपूर्वी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला. अनिल बाबर सुहास बाबर यांच्या सोबत होते. वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांनी सुहास बाबर यांची साथ सोडत पाटील गटासोबत जाणं पसंत केलं. भाजप गटाकडून त्यांच्या पत्नी देवता बाबर यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित केली होती. अनिल बाबर यांनी पाटील गटाकडे मूळ भाजपातील निष्ठावंतासाठी म्हणून अजून 5 ते 6 जागांची मागणी केली होती. गेले काही दिवस पाटील गट आणि अनिल बाबर यांच्यात चर्चा सुरू होत्या. चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या पण अखेर या चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही. अनिल बाबर यांनी नाराज होत भाजपातून काढता पाय घेतल्याने पुढे काय होणार, त्यांना सोबत घेऊन शिवसेना पुरस्कृत करणार की ऐनवेळी त्यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे निष्ठावंत असलेले अनिल बाबर यांचा वैभव पाटील, गोपीचंद पडळकर ठरवून गेम केलाय की काय अशी ही चर्चा जोरदार सुरू आहे. गेल्या विधानसभेला अनिल बाबर हे सुहास बाबर यांच्या सोबत होते. गोपीचंद पडळकर यांनी 2014 खानापूर मतदारसंघातून उमेदवारी केली तेव्हाही अनिल बाबर हे बाबर गटासोबतच होते. पडळकर आणि अनिल बाबर यांचे एका पक्षात असूनही कधी सूर जुळताना दिसले नाहीत. पाटील गटालाही अनिल बाबर अडचणीचेच होते. त्यामुळे दोघांनीही मिळून अनिल बाबर यांचा सोबत घेऊन नगराध्यक्ष पदाचा शब्द देत बेसावत ठेवले होते की काय, त्यांना बेसावत ठेवून ऐनवेळी उमेदवारी डावलण्याचा कट आधीच शिजला होता काय, अशी ही चर्चा विट्याच्या राजकारणात सुरू आहे. अनिल बाबर यांचा गेम नेमका कोणी केला याची जोरदार चर्चा विट्यात सुरू आहे.